महाराष्ट्र में चल रही 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षाओं के बीच राज्य के गृह राज्य मंत्री पंकज गोयल ने एक परीक्षा केंद्र का दौरा कर व्यवस्थाओं का जायजा लिया। उन्होंने कहा कि परीक्षा केंद्रों पर सुचारू और पारदर्शी व्यवस्था सुनिश्चित करने के लिए प्रशासन पूरी तरह सतर्क है। शिक्षा विभाग द्वारा राज्य भर में कॉपी मुक्त अभियान चलाया जा रहा है। पहले नासिक विभाग में निरीक्षण हुआ था और अब नागपुर विभाग में सघन जांच की जा रही है। नागपुर में कथित पेपर लीक मामले पर मंत्री ने बताया कि संबंधित व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया गया है। उन्होंने स्पष्ट किया कि जहां जहां ऐसी घटनाएं सामने आएंगी वहां कड़ी कार्रवाई की जाएगी। 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। विविध केंद्रांवरती सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत की नाही, विद्यार्थ्यांना काही गैरसोयी तर होत नाही, ह्या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात येते। त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये कॉपी मुक्त अभियान हे देखील चालविण्यात येते। याची पाहणी करण्याकरिता मागच्या वेळेस साधारणतः नाशिक विभागामध्ये पाहणी केली होती, यावेळेस नागपूर विभागातल्या काही शाळांमध्ये पाहणी सुरू आहे। काल एक घटना नागपूरमधल्या एका शाळेत ती उघडकीस झालेली आहे। त्या संदर्भात सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली, तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। समाजामध्ये ज्या पद्धतीच्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच पद्धतीच्या काही वाईट प्रवृत्ती देखील असतात। याच्यावरती आळा घालण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केलेली आहे। ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे। त्याच्यामुळे कोणी यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही। एक मधातल्या काळामध्ये बीडची घटना समोर आली होती, त्या ठिकाणी देखील कार्यवाही करण्यात आली होती। काल परवा एक संभाजीनगरचं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलं, त्या ठिकाणी देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे। एका ठिकाणी जवळजवळ 24 लोकांना निलंबित देखील त्या ठिकाणी करण्यात आले। बीड और संभाजीनगर की घटनाओं में भी जांच के आदेश दिए गए हैं और एक मामले में 24 लोगों को निलंबित किया गया है। संभाजीनगर में वायरल कॉपी वीडियो की सत्यता की जांच की जा रही है। निश्चितपणे त्या शाळेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे, दुपारपर्यंत त्याचा देखील विस्तृत अहवाल तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ त्याची सत्यता त्या ठिकाणी तपासण्यात येत आहे। जर का त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर निश्चितपणे त्या ठिकाणी देखील कार्यवाही करणार। शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था ह्या परीक्षा राबविण्याकरिता करण्यात आलेल्या आहे। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फील्डवर कशी होती याच्याकरिता काही निवडक शाळांमध्ये, काही शहरी भागामध्ये आणि त्याच पद्धतीने काही ग्रामीण भागामध्ये याची पाहणी करण्यात येते आणि त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। नागपुर में व्हाट्सएप ग्रुप के जरिए पेपर लीक की आशंका पर भी पुलिस में शिकायत दर्ज की गई है। निजी ट्यूशन क्लास या किसी अन्य की संलिप्तता पाई गई तो कार्रवाई होगी। परीक्षा केंद्रों के सामने अवैध मंडप लगाने की अनुमति नहीं दी जाएगी। शिक्षक पर हमले के मामले में जांच के आदेश दिए गए हैं। या संदर्भात एक विद्यार्थिनी परीक्षा सुरू असताना ती वॉशरूमच्या बहाणा बनवून त्या ठिकाणी बाहेर निघाली आणि जवळजवळ 10 ते 12 मिनिटं ती वापस येत नव्हती। ही गोष्ट आमच्या परीक्षा पर्यवेक्षकाच्या लक्षात आलं, त्यांनी तातडीने त्या ठिकाणी चौकशी केली। चौकशी केल्याबरोबर तो प्रकाश उघडकीस आला आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो प्रकार होतो आहे हे लक्षात आलं। या संदर्भात सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। याची सखोल चौकशी करून संबंधित सर्व व्यक्तींवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात नाही। तो खासगी कोचिंग क्लासेस असो किंवा खासगी कोणी व्यक्ती असो किंवा विभागाशी संबंधित कोणी व्यक्ती असो, याच्यामध्ये ज्यांचा कोणाचा समावेश आहे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। नाही, अशा पद्धतीनं मंडप टाकून कुठल्याही परीक्षा केंद्राला त्या ठिकाणी परवानगी देण्यात येत नाही। परंतु जर का अशा पद्धतीची घटना घडली असेल तर निश्चित त्याची सखोल चौकशी करून त्या परीक्षा केंद्रावर देखील कार्यवाही करण्यात येईल। या संदर्भात तक्रार प्राप्त झालेली असून नागपूर विभागाचे उपसंचालक यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।